नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण भेंडीची रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी मी ही अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मी निथळत ठेवलेली आहे ती बघा, परातीमध्ये बाजूला पाणी पण निथळलं आहे। आता आपण काय करूया, ह्याला एका स्वच्छ कपड्यावरती पसरून ठेवूया, म्हणजे भेंडीतलं पाणी जे आहे ते कपड्यामध्ये पुसून घेतलं जातं। या पद्धतीने बघा भेंडी आपली पुसून घ्यायची आहे, कोरडी करायची, म्हणजे भेंडी चिकट होत नाही। जर अशी नाही तुम्हाला पुसता आली ना, तर आपण काय करायची, एक दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते। ही बघा भेंडी या पद्धतीने स्वच्छ कपडा घ्यायचा, एक आहे ना, एक सिंगल भेंडी पकडून आहे ना पुसून घ्यायची। पण ह्या भेंडीला अशी एक पुसत राहिलं की वेळ जातो, म्हणून मी पहिली पद्धत दाखवली त्या पद्धतीने पण तुम्ही पुसून घेऊ शकता। पण भेंडी कोरडी करायची, नाहीतर जर पाणी राहिलं ना भेंडीला तर भेंडी चिकट होते। आता बघा ही मी भेंडी आहे ना सगळी कट करून घेतलेली आहे, एकदम सिंपल पद्धतीने कट केलेली आहे। ह्यासाठी आपण साहित्य पाहूया। 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, जिरे 1 चमचा आहेत छोटा, हिरव्या मिरच्या 5 ते 7 आहेत, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं ऑप्शन आहे, एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे। तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तर छोटा घाला, पण घातला तर चांगली लागते भेंडी। आता आपण लसूण आणि जिरं आहे ना ते चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये। तोपर्यंत गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे। ही बघा फास्ट गॅसवर कढई आपली गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल टाकून, तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये टेचलेला लसूण आणि जिरं आहे ना ते परतून घेऊया। हे बघा या पद्धतीने, आणि ह्याच तेलामध्ये ना हिरवी मिरची, कढीपत्ता, जी कट केलेली हिरवी मिरची आहे ती फ्राय करून घेऊ, म्हणजे ना मिरचीला आपल्या तिखटपणा जो आहे तो कमी होऊन जरी ती खाल्ली चपातीबरोबर तरी काही हरकत नाही, तिखट लागत नाही। ही बघा मी मीठ टाकून घेतलेलं आहे, मीठ तुमच्या आवडीनुसार टाका। मी अर्धा चमच्याला थोडं जास्त मीठ टाकलेलं आहे। त्यातच मी काय केले आहे, कांदा पण परतून घेणार आहे। कांदा हा मिरची टाकल्यानंतर तळली गेल्यानंतरच टाकायचा, म्हणजे मिरची आपली कच्ची राहत नाही। आणि हा कांदा बघा तेलामध्ये परतून घेतलेला आहे। आता हा परतून झाला, भाजला की चांगला, त्यातच टॅमॅटो टाकायचा, कारण टॅमॅटो आहे ना त्याला पाणी सुटतं, म्हणून तो शेवटी टाकायचा, म्हणजे आपले जे आधीचे टाकलेले साहित्य आहे ते कच्चे राहत नाही। त्यातच बघा पाव चमचा मी छोटा हळद टाकलेली आहे आणि या पद्धतीने हलवून घ्यायचं। एक चिमूटभर साखर टाकलेली आहे। आता तुम्ही म्हणाल साखर का, तर साखरेने ना हे भेंडीचा रंग काळा होत नाही, जसा आहे ना तसाच राहतो, म्हणून चिमूटभर, जास्त टाकायची नाही। तर ही सगळी भेंडी ना आपण कढईमध्ये परतून घेऊया। चांगली अशी भाजली ना की ताजी भेंडी असल्यामुळे ना त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यात, त्याच्या वाफेवरच त्या भेंडी चांगली शिजली जाते। आता हिला आपण 1 ते 2 मिनटं ना वाफ देऊया। बघू आता आपली 2 मिनटं झाली आहेत, भेंडी कशी शिजली आहे ते पाहूया। हे बघा, जर कच्ची वाटली ना तर पुन्हा एकदा झाकण मारून ठेवायचं। आता भेंडी आपली शिजली आहे, म्हणून मी इथे कोथिंबीर टाकलेली आहे। कोथिंबीरने भेंडीला खूप छान चव येते, असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही। हे बघा अशी ना सतत भेंडी हलवत राहायची, म्हणजे खाली कढईला चिटकत नाही। आणि ही बघा आपली भेंडी मस्त अशी शिजलेली आहे, आणि भेंडी बघा कशी सुटसुटीत छान झाली आहे, रंगसुद्धा तिचा जसा आहे तसाच आहे, हो की नाही बघा बरं। तर तुम्ही मला नक्की सांगा आजचा आपला हा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये। ही बघा पूर्ण अशी भेंडी शिजलेली आहे, आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली आजची रेसिपी ते। तसंच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या। चला बाय बाय।